रात्रीचे 11:30 वाजले होते। सौरभ आपल्या गाडीने पुण्याहून नाशिककडे निघाला होता। रस्ता निर्मनुष्य, वळणावळणाचा आणि मधूनच पावसाच्या सरी गाडीच्या काचांवर आपटत होत्या। जीपीएसने अचानक काम करणं बंद केलं। नेटवर्क नाही, गाडीचा फ्युएलही संपत आला होता। काही वेळातच रस्त्याच्या कडेला एक जुना बोर्ड दिसला, 0 मैलाचा थांबा 1 किलोमीटर। सौरभने गाडी वळवली। त्या दिशेला एक अरुंद खाचखळग्याचा रस्ता गेला होता। दोन्ही बाजूनी झाडं झुकलेली, मधूनच एखादा घुबडाचा आवाज येत होता। थोड्याच वेळात समोर एक लहानसं गाव दिसलं। जुनी वाड्यासारखी घरं, एक मंदिर आणि मधोमध एक चहा टपरी। सौरभ खाली उतरला। कोणी आहे का, त्याने विचारलं। एका टपरी मागून एक म्हातारा बाहेर आला, केस पांढरे, चेहरा निर्विकार। इथेच राहा आज रात्री, रस्ता पुढे बंद आहे, म्हाताऱ्याने सांगितलं। सौरभला थोडं आश्चर्य वाटलं, पण थकवा आणि पावसामुळे त्याने तसंच मान्य केलं। त्याला एका जुनाट वाड्यात खोली दिली गेली। खोलीत एक झोपाळा, एक जुना आरसा आणि एक लाकडी खाट होती। रात्र वाढत गेली। झोपेत सौरभला आवाज ऐकू आले, काट्यांवरून चाललेल्याचा, झोपाळा हललेल्याचा आणि आरशात कोणीतरी उभं असल्याचा। तो उठून बसला। खोलीत कोणी नव्हतं, पण आरशात मात्र एक सावली स्पष्ट दिसत होती। एक स्त्री, केस ओले, चेहरा अस्पष्ट। तू इथे का आलास? ती सावली कुजबुजली। इथून कोणी परत जात नाही। सौरभ घाबरून वाड्याबाहेर पळाला, पण गावात एकही माणूस नव्हता। टपरी गायब, मंदिराचे दरवाजे उघडे, पण आत अंधार। त्याने गाडीकडे धाव घेतली, पण गाडी जिथं पार्क केली होती तिथं आता एक 0 मैलाचं दगड उभा होता। 0 मैल, वेलकम बॅक। त्याला वाटलं तो भास होता, पण आरशातली ती सावली पुन्हा समोर उभी होती। आता ती गाडीच्या काचेत दिसत होती। 0 मैलाचा थांबा एक अडकलेल्यांचा प्रदेश होता, जिथून कोणीही परत गेला नाही। प्रत्येक नवीन प्रवासी त्या जागेचा नवीन रहिवासी बनत गेला। दुसऱ्या दिवशी एका ट्रक ड्रायव्हरने त्या भागात एक गाडी पाहिली। गाडी बंद, पण सीटवर कोणी नव्हतं। फक्त मागच्या काचेत एक वाक्य कोरलेलं होतं, सावध राहा, पुढे 0 मैल आहे।